मित्रांनो, सध्या पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे आणि पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक ही 31 मार्च 2024 आहे. पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरत असताना काही महत्त्वपूर्ण कागदपत्र, प्रमाणपत्र आहेत. ते प्रमाणपत्र आपल्या जवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, हे प्रमाणपत्र पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे 31 मार्च. त्यापूर्वी सर्व डॉक्युमेंट्स आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच 31 मार्च 2024 पूर्वीच्या दिनांकापर्यंतच तुमच्याकडं आपण जे डॉक्युमेंट्स पाहणार आहोत, ते सर्व डॉक्युमेंट्स असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हेच डॉक्युमेंटच्या वेळेस ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफाय करत असतात, त्यावेळेस व्हेरिफाईड केले जातात आणि व्हेरिफाईड करत असताना दिनांक चेक केले जाते. कारण जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे, की जी फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे, त्यापूर्वीचे सर्व डॉक्युमेंट्स असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आता जी आपण लिस्ट पाहणार आहोत, ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या अगोदर काढणे कंपल्सरी आहे. तर पहा मित्रांनो, कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आवश्यक कागदपत्र आहेत पोलीस भरतीसाठी. तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. आवश्यक कागदपत्रे. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. नंबर 1, SSC, HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र हे कंपल्सरी आपल्याकडे असते. त्याच्यानंतर जन्म दाखला, त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर आहे मित्रांनो जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, त्याच्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र, त्यानंतर खेळाडूसाठी खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, तसेच EWS प्रवर्गातील पुरुष व महिलाकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक 4/5/2023 मधील तरतुदीनुसार हे जे काय नॉन क्रिमिनल ते. त्याच्यानंतर आहे माजी सैनिकासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, तसेच गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, त्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, त्यानंतर आहे मित्रांनो अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र इत्यादी सर्व कागदपत्र आपल्याजवळ शेवटच्या दिनांकाच्या अगोदर असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच ही टिप देखील वाचून घ्या मित्रांनो, काय सांगण्यात आलेलं आहे. उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येईल. याचा अर्थ असा आहे की सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे कंपल्सरी आहे. ज्यावेळेस तुमची अंतिम निवड होईल, त्यावेळेस हे सर्व कागदपत्र तपासण्यात येतील. तसेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व कागदपत्र नंतर काढता येणार नाही. कधी? जेवढी काय शेवटची फॉर्म भरण्याची दिनांक आहे, त्यानंतर जर तुम्ही काढलं, तर ते गृहीत धरणार नाहीत. तर त्या दिनांकाच्या अगोदरचे प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणे कंपल्सरी आहे.